अस्मिताज कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडणारी पौष्टिक व झटपट होणारी पनीर भुर्जी ही रेसिपी बघणार आहोत। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राइब आणि सपोर्ट करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे सर्वात प्रथम गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये गरम झाल्यावर मी 1 चमचा बटर घातलेला आहे। ते बटर वितळल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेले आहे। तेल आणि बटर एकत्र गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरे घालून घेत आहे। जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घेणार आहे। मिरची घालून झाली की लगेचच शिमला मिरची जी बारीक चिरलेली आहे ती सुद्धा मी यामध्ये घालून परतून घेणार आहे। मिरची आणि शिमला मिरची व्यवस्थित परतून झाल्यानंतर बारीक चिरलेले कांदे यामध्ये घालून घेणार आहे आणि व्यवस्थित परतून घेणार आहे। इथे कांदा परतून झालेला आहे। यामध्ये मी 2 चमचे आलं आणि लसणाची पेस्ट घालून घेत आहे आणि आता ही व्यवस्थित मिक्स करून परतून घेणार आहे। आलं लसूण परतून झाल्यानंतर बारीक चिरलेले टोमॅटो यामध्ये घालून घेत आहे आणि आता हे टोमॅटो कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून परतून घेणार आहे। कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये लगेचच मी सुके मसाले घालून घेत आहे। त्यात सर्वात प्रथम अर्धा चमचा हळद घातलेली आहे। हळद घालून झाल्यानंतर 2 चमचे लाल तिखट घालून घेत आहे। तिखट घालून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा धना पावडर घालून घेणार आहे। पावडर घालून झाल्यानंतर 1 चमचा जिरा पावडर घातलेली आहे आणि नंतर थोडासा किचन किंग मसाला जो की छोटा अर्धा चमचा आहे तो घातलेला आहे। आणि आता हे सर्व मसाले घातल्यानंतर कांदा व टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून छान शिजवून घेणार आहे। इथे मसाला शिजून होतोय तोपर्यंत मी पनीर किसून घेत आहे। पनीर किसून घेतलं तरीही चालतं किंवा हाताने स्मॅश करून घातलं तरीही चालतं, परंतु मी इथे छोट्या किसणीने किसून घेतलेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता टोमॅटो कांद्याचा मसाला छान परतलेला आहे आणि त्याला छान तेलही सुटलेलं आहे। आता यामध्ये हे किसलेलं पनीर घालून घेत आहे। पनीर घातल्यानंतर हे व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। पनीर मसाल्यात व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर इथे झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे कमी गॅसवरती वाफवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता पनीर छान मिक्स झालेला आहे मसाल्यामध्ये। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। इथे पनीर भुर्जी तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।